अक्षरशः आमच्या डोळ्यामधनं पाणी थांबत नव्हतं. एक म्हातारा माणूस बैलाला वाचवतो म्हणजे तर कसा अभिमान वाटला मला. किती घातक आहे हे की अक्षरशः घराच्या घरच घेतले. घरच्या लोकांना काय वाटलं बनवलं कसं काय माहिती. मालीन चित्रपट नैसर्गिक आपत्तीवर बनवलेला आहे आणि आपले माझे भाऊच आहेत संतोषजी म्हात्रे, हे दिग्दर्शक आहेत. आमच्या बदलापूरच्या कलाकारांचं खूप खूप अभिनंदन. आवाज त्याला जात नव्हता, त्या लोकांना पोहोचत नव्हता. तिने त्या मुलाला आवाज जाण्यासाठी चिमटा काढला आणि आईचं प्रेम, त्याच्यातून मातृत्व प्रेम कळून आलेले. ऍक्च्युली मी येणार नव्हते, जबरदस्ती हे घेऊन आले. नाही म्हटलं असं की आपले 2 तास वाया नाही गेले. आजच्या ब्लॉग मध्ये आपण एक होतं माळीण टीम सोबत परत एकदा जोडलेलो आहोत आणि त्यांचा शो पूर्ण आठवडाभर हाऊसफुल आहे. पूर्ण टीम आपल्या सोबत आहे आणि आजच्या ब्लॉग मध्ये आपण पब्लिक रिव्ह्यू पण घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा, व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. आता आपण जाऊया टीमचे रिएक्शन घ्यायला. आधी त्यांना विचारू की आपला स्वतःचा बनवलेला पिक्चर एक आठवडाभर हाऊसफुल आहे तर त्यांना कसं वाटतंय. चला, तर सर्वप्रथम आपण भेटणार आहोत अक्षयदादा. अक्षयदादा, कसं वाटतंय आठवडाभर पिक्चर हाऊसफुल होतोय? म्हणजे आनंद जबरदस्त होतोय, कारण पहिलाच पिक्चर आणि तो हप्ताभर आपला आज दुसरा हप्ता चालू झालाय आपला, आणि तो सुद्धा शो आपला हाऊसफुल चाललाय. तर एकदम प्राऊड फिलिंग वाटते जरा, आणि सर्वांची मेहनत आहे. तर तुम्ही बघू शकता थिएटर मध्ये गर्दी होत चालली. आपल्या एक होतं माळीण शो साठी, त्यामुळे आपण जरा बाजूला जाऊ. मागे पण तुम्ही बघू शकता एवढी गर्दी वाढत चालली आपल्या तुला. पण कसं वाटतंय आपला स्वतःचा पिक्चर आणि एवढी गर्दी येते पिक्चर बघायला? प्राऊड फील होतोय मगाशी म्हटल्याप्रमाणे, कारण की एवढी पब्लिक, ही जी पब्लिक सगळी आलेली आहे ती सगळी आपली एक होतं माळीणचा चित्रपट पाहण्यासाठीच आलेली आहे. आणि मन भरून पण येत आहे, कारण एवढ्या 8 वर्षाची मेहनत आणि त्याचं हे फळ आहे. तर धन्यवाद प्रेक्षकांचं, रसिक मायबाप प्रेक्षक, ज्यांच्यामुळं आज आपला पहिला चित्रपट सुद्धा हाऊसफुल आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जबरदस्त चाललेला आहे. उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळालेला आहे पब्लिकचा. आणि अक्षयदादा आपल्याला ऍक्टिंग करताना पण दिसत आहेत. सेकंड हाफ मध्ये तुमचा एक सीन आहे रेस्क्यू. झाला, मी सगळं सांगत नाही, ते लोकांना बघायला राहू दे. रेस्क्यूच्या सीन करताना तुम्हाला कसं वाटलं, म्हणजे चिखलामध्ये, त्या पाण्यामध्ये? खरं तर चॅलेंजिंग होतं सगळं, कारण गायक मी याच्या अगोदर गायक क्षेत्रामध्ये होतो, गाणं गायचो. माझ्या युट्यूबला सबस्क्रायबर बऱ्यापैकी सबस्क्रायबर आहेत, आपले 2 लाख प्लस सबस्क्रायबर आहेत. तुम्हाला सगळे ओळखतात. आणि त्या पब्लिकचा आशीर्वाद म्हणून मी चित्रपटामध्ये काम करणं, म्हणजे 2015 पासून मी चित्रपटामध्ये सुद्धा काम करतोय. कोणाला माहित नाहीये, मला माहिती, अरे अभ्यास करून आलोय. तर बऱ्याच लोकांना नाही माहिती, पण दादांना जसं माहिती आहे तसं काही लोकांनाच माहिती आहे मी चित्रपटामध्ये ॲज अ अभिनेता म्हणून काम करतोय. तर हा चित्रपट करताना मला खूप चॅलेंजेस आले. सर्व जर एवढे आतूनच मेहनत करतायत, जीवाच्या आकांताने मेहनत करतात, तर मी कशाला कमी पडू. बरोबर. म्हणून मग तो सीन देताना माझी प्रयत्न केलाय की त्याला न्याय देण्यासाठी. नाही, खूप छान केलंय. पण तुम्हाला यांची ऍक्टिंग आवडली आणि तुम्ही यांना ओळखाल, कारण यांचा फेस चेंज नाही झाला. जो पिक्चर मध्ये दिसतोय ना तसे तुम्ही दिसताय अजून. तर आताच तुम्ही बोलले की तुम्ही गायक आहात, तर आमच्या पब्लिकसाठी एक गाणं. ठीक आहे, मी या चित्रपटातलं एक गाणं मी गाऊन दाखवेल, थोड्या लाईन. सजना रे सजना मन लागल 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 तुझ्या नादात लागल, भिजल 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 तुझ्या पिरमान भिजल. हेच गाणं आपलं लव्ह सॉन्ग आहे. आणि आपण जाऊयात, हाऊसफुल झालेला आहे. पब्लिक वाट बघते आपल्याला भेटायसाठी, किंवा आम्ही त्यांना भेटायसाठी, आम्ही त्यांची वाट बघत होतो. सो जाऊयात. आता आपण जाणार थिएटर मध्ये, पूर्ण टीम आपली पोहोचलेली आहे. चला. तर आता आपण प्रेक्षकांना विचारूया की त्यांना पिक्चर कसा वाटला पिक्चर? मस्तच आहे, आपल्या बदलापूरच्या कलाकारांनी बनवलाय. मस्त मस्त, एकदम भारी पिक्चर आहे. सगळ्यांनी बघायला या. कसं वाटलं? भारी, लय भारी. कोणता सीन आवडला पिक्चर मधला? ते 4 पोरं जातात ना ते वाचवायला, ते आता एक आले होते तुम्हाला भेटायला वरती. हा, ते मला खूप आवडलं. ते 4 मुलं वाचवायला जातात ना त्या बाळाला आणि बाईला, ते छान वाटलं. ते लय भारी. चला, धन्यवाद. त्या सीनच्या वेळेस अंगावर शहारा येतो, शहारा. कसा वाटला पिक्चर? आम्हाला खूप छान वाटला, मनाला भावला. आपल्या बदलापूरच्या कलाकारांनी बनवलाय पूर्ण. आमच्या बदलापूरच्या कलाकारांचं खूप खूप अभिनंदन, आणि आमच्या बदलापूरचा आम्हाला अभिमान आहे. असे कलाकार हा आमच्या पिक्चर जो आहे ना, तो बदलापूर मध्ये शूटिंग झाली याची. हो का? पूर्ण घर बांधले होते इकडे, माहिती का तुम्हाला? हो का? हा, खूप 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 अभिनंदन तुमचं सर्वांचं. खूप धन्यवाद धन्यवाद. सगळ्यांचं अभिनंदन. हो, तुमचा आशीर्वाद असाच राहू दे, बाकी काय नाही. असेल असेल. कसा वाटला पिक्चर? सुंदर होता. कोणता सीन आवडला पिक्चर मधला? पूर्ण सगळंच आवडलं, आणि आम्ही प्रत्यक्ष पाहिलं पण होतं, म्हणजे असं पाहिलं टीव्हीवरती म्हणजे पाहिलं बातम्या होतं. बघितल्या असं होत्या भावनिक म्हणजे. खूप, म्हणजे असं
थांबत नाही असं रडायला, इतकं म्हणजे होतं ना, जबरदस्त होता. थँक्स बनवलं. आणि डोंगर वाचवायण्याचा प्रयत्न करा आणि डोंगराच्या बाजूचे ना घरं वगैरे काढून टाका. खरंच इतकं वाईट घटना घडली ना, भयंकर वाईट घटना या घडली. पिक्चरच्या असं माध्यमातून काहीतरी सगळ्यांना संदेश भेटेल की समाजाला तुम्ही काहीतरी दाखवून द्यायला पाहिजे की डोंगराच्या बाजूचे ठेवू नये. बरोबर किती घातक आहे हे, किती अक्षरशः अक्षी घराच्या घर गेलेले. एका रात्रीमध्ये पूर्ण त्या घरच्या लोकांना काय वाटलं असं, ते खूप बनवलं कसं काय माहिती. बनवलं बदलापूरच्याच कलाकारांनी बनवलंय पूर्ण. आणि बदलापूर बनवताना पण कसं बनवलं तुम्ही, मला तेच तर खूप चांगलं वाटलं बाबा, खूप म्हणजे असं अक्षरशः आमच्या डोळ्यामधनं पाणी थांबत नव्हतं अजिबात. असं वाटलं होतं तर लहान लहान पोरांना तर बघून असं भूक ताण उडून गेला आमचं पूर्ण. म्हणजे खूप एवढा गावात माणसं पण हे झाले आणि सगळं अक्षरशः म्हातारा माणूस बैलाला वाचवतो म्हणजे तर कसं अभिमान वाटलं मला. गावाकडच्या लोकांना प्रेम असतं ना खूप बैलाबद्दल. म्हणजे खूप त्या जनावराला पहिला वाचवले त्यांनी महत्वाचे. आणि तीन महिन्याची पोरगी वाचली, ते बाळ वाचला. खूप म्हणजे खूप छान वाटलं. खूप अभिनंदन बाबा. धन्यवाद. तर मित्रांनो, खूप जास्त पब्लिक आलेली. आपण सगळ्यांना विचारू पिक्चर कसा वाटला पिक्चर? चांगलं लागलं मला, खूप खूप छान होतं. पूर्ण बदलापूर मध्येच बनवला हा पिक्चर, बदलापूरच्याच कलाकारांनी. चांगलं बोललंही चांगलं लागलं, असं आलं मला, रडायला आलं. ते दुःख चांगलं लागलं. ताई कसा वाटला पिक्चर? मस्त वाटलं. कोणता सीन आवडला पिक्चर मध्ये? माझ्याशी बोला, कॅमेरा चालू आहे ते बघू. जेव्हा ती मम्मा आपल्या मुलाला घेऊन असते ना, त्या सीन एकदम सुपर डुपर. आवाज त्याला जात नव्हता, त्या लोकांना पोहोचत नव्हता. तिने त्या मुलाला आवाज जाण्यासाठी चिमटा काढला व तो रडल्यामुळे त्या 4 लोकांना माहिती पडली. दुसरा हात जो वर येतो ना, ऍट दॅट टाइम जो तो बूम सुटता होतात, तेव्हा असं एकदम आईचं खूपच प्रेम छान. आणि असतं. आईचं प्रेम, त्याच्यातून मातृत्व प्रेम कळून आलेलं आहे. आणि किती म्हणजे हृदयाला लागणारी हृदयस्पर्शी गोष्ट आहे त्याच्यात हा दाखवलेली. पूर्ण पिक्चर बदलापूर मध्ये शूट केलाय आणि बदलापूरच्या कलाकारांनी शूट केलाय. त्यांच्याबद्दल पण धन्यवाद. खूप खूप छान केलेला आहे. पिक्चर म्हणजे कधी बघितलाच नाही. आणि टाइम एवढं असं येऊन आम्ही बघितलंय. आणि दुसरी गोष्ट, वामनदारांच्यामुळे आम्हाला हा पिक्चर बघायला मिळाला. त्यांचे पण खूप खूप आले आभार. ते पण आता गेले वरच्या screen. आता आम्ही खाली आलो. चला धन्यवाद. नाही, खरं त्यांचे खूप खूप आभार की जेणेकरून एवढा चांगला पिक्चर आम्हाला बघायला मिळालं. ऍक्च्युली मी येणार नव्हते, जबरदस्ती हे घेऊन आले. पण कसं वाटलं? जबरदस्त नाही, आहे. पण नाही, super. नाही, वाटलं असं की आपले 2 तास वाया नाही गेले, आपण एकदम super. कसं वाटलं मॅडम पिक्चर? खूप छान. बोलायला असं शब्दच नाही, निशब्द असं हृदयस्पर्शी अक्षरशः रडायला येत होतं. आणि ते तिथे झालेली घटना बोलणं म्हणजे प्रत्यक्षात प्रदर्शन करणं, हे प्रत्यक्षात लोकांपर्यंत दाखवणं, ते वाटतं तिथं सोपं नाहीये, खूप अवघड आहे. तरी पण ह्या सगळ्या टीमच्या आहे ना जिद्दीला खूप सलाम. पूर्ण बदलापूरची team आहे आपली. बदलापूरचे माझेच आहे, माझ्या बहिणीचे निर्माते, बहिणीचे मिस्टर आहे. पण त्यांनी जे हे प्रदर्शित केले ना, खूप कठीणातून कठीण म्हणजे एवढी जिद्दीने त्यांनी केलंय ना, सलाम आहे त्यांच्या जिद्दीला, खरोखर सलाम आहे. धन्यवाद. हे लोकांपर्यंत पोहोचवणं म्हणजे हे काही मोठ्या पडद्यावर दाखवणं सगळे. धन्यवाद. तर आपल्या इथे आता वामन दादा पण आलेले आहेत. वामन दादा, पूर्ण पिक्चर बदलापूरच्या कलाकारांनी बदलापूर मध्येच बनवलं, कसं वाटतंय तुम्हाला? मला वाटतं नक्कीच मालीन चित्रपट हा नैसर्गिक आपत्तीवर बनवलेला आहे. आणि आपले माझे भाऊच आहेत संतोषजी म्हात्रे, हे दिग्दर्शक आहेत. आणि बदलावरच्या प्रत्येक नागरिकाने हा चित्रपट पाहावा असं आम्ही आव्हान केलेलं होतं. आणि आम्ही सांगितलं का शिवसेनेच्या माध्यमातून हा पिक्चर आम्ही सो खर्चाने आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांना आणि लोकांना दाखवू. मला वाटतं 3रा-4था शो शिवसेनेच्या माध्यमातून आहे. आणि आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी हा उत्स्फूर्तपणे शो पाहून या बदलापूरच्या कलाकारांना उत्स्फूर्त करण्याचं काम केलं. धन्यवाद. एकदम छान, एकदम मस्त. आणि आपलं मराठी चित्रपट असेच पुढे जावं. सर्वांना हीच विनंती आहे, सगळ्यांनी चित्रपटगृहात येऊन बघावे चित्रपट. एक होती माळी. हा पूर्ण चित्रपट बदलापूरमध्ये शूट झालाय, बदलापूरच्या कलाकारांनी केलं. एकदम छान. मी प्राऊड ऑफ करते, मी पण बदलापूर मधलीच आहे. मला ही खूप छान वाटलं. सगळ्यांनी येऊन, सगळ्यांनी प्रतिसाद द्या. सगळ्यांनी हा चित्रपटगृहात येऊनच बघा. धन्यवाद. थँक्यू. मॅडम, कसं वाटतं एवढा प्रतिसाद बघून लोकांचा? खूप छान वाटतंय, खूप भारी वाटतंय. म्हणजे जी मेहनत घेतलीये ती सगळ्यांपर्यंत पोहोचते. आणि सगळ्यांनीच, आर्टिस्ट पासून, डिरेक्टर पासून, प्रोड्युसर पासून, सगळ्यांनी जी मेहनत घेतली ती सगळ्यांपर्यंत पोहोचते. याचाच खूप भारी वाटतंय. सलग 1 आठवडा आपला शो हाऊसफुल चालू आहे सगळीकडे. छान, मस्त वाटतंय. आजी, कसा वाटला पिक्चर?
भाई कुठला सीन आवडला तुम्हाला त्यामध्ये? सगळ्याच आवडलं बरं, सगळं आवडलं. कसं वाटलं? छान वाटलं, छान. आम्हाला तो रडण्याचा म्हणजे इमोशनल अशी मूवी आहे आणि त्यात म्हणजे एक सीन होता बघा ना, ते हे झालेलं डोंगर कोसळलेलं, तो सीन भारी होता. त्याच्यामध्ये असं अंगाला काटा आल्यासारखं असं वाटत होतं. तर बाळाला रडत होता त्या टायमाला असं बाळाला वाचवणार आहे. हा माहितीये सगळं माहितीये. मग त्यांनाच बोलले ना अभिनंदन. तेच म्हणजे आवडलं म्हणजे. एक होतं माळीन. मित्रांनो, जे लोक बघतायत ना पिक्चर, सगळेजण भावुक होतात, वेगवेगळे रिव्ह्यू भेटतात आपल्याला. तर आजची व्हिडिओ कशी वाटली? व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. मी एक डेली ब्लॉगर आहे जो की रोज संध्याकाळी 6 वाजता व्हिडिओज अपलोड करत असतो माझ्या यूट्यूब चॅनलवर, हिंदी मराठी मिक्समध्ये. तर व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. आणि एक होतं माळीन मूवी थिएटरला येऊन बघा आणि तुमचे रिव्ह्यूज कॉमेंटमध्ये सांगा. मला मेन्शन करा इंस्टाग्रामला, मी मेन्शन बॅक देईन. आपण भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये, म्हणजेच उद्या संध्याकाळी 6 वाजता. धन्यवाद.